नमस्कार, देशोन्नतीच्या सुपर 30 मध्ये मी ऐश्वर्या आपलं स्वागत करते। मुंबईकरांना सरकारकडून आणखीन एका मेट्रोच्या टप्प्याचे गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे। 10 एप्रिल ते 15 एप्रिलच्या दरम्यान ॲक्वा लाईन म्हणजेच मेट्रो 3 मार्केटच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे। सध्या या मेट्रो 3च्या दुसऱ्या टप्प्याचे अंतिम टप्प्यातील काम सुरू आहे। पुढच्या आठवड्यात या दुसऱ्या टप्प्याचे CMRS इन्स्पेक्शन होण्याची शक्यता आहे। ते झाल्यानंतर या मेट्रोच्या लोकार्पणाचा दिवस निश्चित करण्यात येईल। पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणाची चौकशी करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी असे आदेश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले आहेत। भाजप आमदार अमित गोरखेंचे स्वीय सहायकाच्या पत्नीच्या रूपाने या घटनेवर प्रकाश पडलाय। भविष्यात अशा दुर्दैवी घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून राज्यातील धर्मादाय आयुक्तांसोबत बैठक घेऊन कठोर निर्णय घेऊ असं बनसोडेंनी सांगितलंय। हवामान खात्याने महाराष्ट्र, बिहार आणि छत्तीसगडसह 17 राज्यांमध्ये वादळ आणि जोरदार वाऱ्याचा इशारा जारी केलाय। झारखंडमध्ये गारांसह पाऊस पडू शकतो। याशिवाय देशाच्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे। माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकर यांना धमकी आली आहे। एका व्हॉट्सअप ग्रुपवर ही धमकी देण्यात आली आहे। बोरिवलीतील MHB पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आलाय। काही दिवसांपूर्वी अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरण चांगलंच गाजलं होतं। त्यानंतर आता घोसाळकर यांच्या पत्नीला थेट धमकी आली आहे। पोलीस धमकी कोणी दिली याचा शोध घेत आहेत। आज गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी मस्साजोगमध्ये जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे। संतोष देशमुख प्रकरणात काही पोलिसांवर गंभीर आरोप करण्यात आले होते। यावर प्रतिक्रिया देताना योगेश कदम यांनी मोठं वक्तव्य केलंय। आरोपींना सहकार्य करणाऱ्या पोलिसांना सोडायचं नाही असं योगेश कदम यांनी म्हटलंय। ठाण्यातील मुल्लाबाग बस डेपोला सकल मराठा समाजाकडून छत्रपती शिवाजी महाराज नाव देण्यात आलं होतं। याच ठिकाणी डम्पिंग ग्राउंड करण्यास सुरुवात केल्यामुळे स्थानिक नागरिक आणि मराठा समाजात संताप व्यक्त होत आहे। भरवस्तीत असलेली ही जागा डम्पिंग ग्राउंडसाठी निवडण्याच्या ठाणे महापालिकेच्या कृतीमुळे रहिवाशांमध्ये मात्र प्रचंड संताप आहे। ठाणे महापालिका अधिकाऱ्यांसमोरच नागरिकांनी JCBवर दगडफेक केली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यातून पुन्हा एकदा मराठीचा आग्रह बोलून दाखवलाय। यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील बँकांमध्ये वापरण्यात येणाऱ्या भाषेवरून मनसैनिकांना निर्देश दिले आहेत। काही बँकांमध्ये मराठीचा आग्रह धरताना बँक कर्मचारी व अधिकाऱ्यांना मारहाण देखील केली जाते। राज ठाकरेंना राजकीय स्टंट करायचा होता। त्यांनी बँकांना राजकीय मैदान बनवू नये असे ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनचे जॉईंट सेक्रेटरी देविदास तुळजापूरकर यांनी म्हटलंय। पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाने पैशांच्या हव्यासापोटी गेटवरूनच गर्भवतीला परत पाठवल्यानं आणि ऐनवेळी रुग्णवाहिका मिळू न शकल्यानं महिलेचा नाहक बळी गेला। या घटनेवर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी माध्यमांशी बोलताना संताप व्यक्त केलाय। तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकरणात सर्व नागरिकांनी संयम बाळगावा आणि प्रशासनास सहकार्य करावे अशी विनंती केली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात महाराष्ट्रातील बँकांमधील व्यवहार तसेच आस्थापनांमध्ये मराठीचा वापर प्रामुख्याने होतो की नाही यावर लक्ष ठेवण्यास सांगितल्याने मनसैनिक चांगलेच सक्रिय झाले आहेत। विविध भागातील बँकांमध्ये जाऊन मराठी भाषेच्या वापरासंदर्भात आढावा घेतानाच तेथील अधिकारी वर्गाला दमदाटी करताना पाहायला मिळत आहे। यावरून वकील गुणरत्न सदावर्ते मनसे विरोधात आक्रमक झाले आहेत। पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला। महिला आयोगाने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे। राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दोषींवर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत। नोंदणीकृत कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने कंत्राटदाराकडून सुरक्षा पेटी वाटप सुरू केले। मात्र कंत्राटदार व त्यांच्या एजंटांनी वाटपाचे नियोजनच न केल्याने शेकडो कामगारांनी MIDCत बुधवारी रात्री वाहतूक रोखून तीव्र संताप व्यक्त केला। कराढ्यात सत्वशीला पवार या 35 वर्षीय महिला पोलिसाचा हृदयविकाराने मृत्यू झालाय। या दुर्दैवी घटनेने खाकीसह समाजमन हळहळलंय। पोलीस दलात यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत। सातारा मुख्यालयातील विकास पवार, कराड उपविभागातील राजेंद्र राऊत, कोरेगाव पोलीस ठाण्यातील लक्ष्मण हजारे यांचाही यापूर्वी हृदयविकारानेच मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत। मात्र एवढे होऊनही पोलिसांच्या शारीरिक मानसिक स्वास्थ्याकडे म्हणावे तेवढ्या गांभीर्याने पाहिले जात नसल्याचं दिसतंय। मार्गावर फेल झालेल्या, अपघात झालेल्या साध्या बसचे प्रवासी घेण्यास उच्च श्रेणी बसचे चालक वाहक टाळाटाळ करतात। फेल झालेल्या साध्या बसच्या प्रवाशांना उच्च श्रेणी बसमध्ये घ्यावे लागेल असे अलीकडेच ST महामंडळाने काढलेल्या परिपत्रकातून सूचित केले। मार्गावर असलेल्या निम आराम, शयनयान, शिवशाही, शिवाई, शिवनेरी या उच्च श्रेणी बसच्या चालक वाहकांनी फेल पडलेल्या साध्या बसेसच्या प्रवाशांना घ्यावे असे परिपत्रकात नमूद करण्यात आले।
संसदेत वक्फ बोर्ड संशोधन बिलावर मंथन सुरू आहे. दरम्यान हाती आलेल्या माहितीनुसार वक्फची महाराष्ट्रातील 60% जमीन अतिक्रमणाच्या विळख्यात आहे. एका सर्वेत ही माहिती पुढे आली आहे. या जमिनीला अतिक्रमणाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी फारशी प्रभावी कारवाई झाली नाही. फसवणुकीच्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी 2 लाखांची लाच घेत असताना अटक करण्यात आलेल्या प्लूस पोलीस ठाण्याच्या फौजदाराला 1 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयानं गुरुवारी दिलाय. लाचलुचपत विभागाने बुधवारी रात्री फौजदार महेश गायकवाड याला पोलीस ठाण्यातच 2 लाखांची लाच घेत असताना सापळा रचून अटक केली आहे. उत्तर प्रदेशातील देवबंद मधील बघरा येथील योग साधना यशवीर आश्रमात गुरुवारी सहारनपूर जिल्ह्यातील देवबंद येथील 10 मुस्लिमांनी इस्लाम सोडून सनातन धर्मात घरवापसी केली आहे. हे कुटुंब गुरुवारी सकाळी बघरा येथील स्वामी यशवीरजी यांच्या आश्रमात पोहोचले आणि स्वामी यशवीर महाराजांकडून शुद्धीकरण यज्ञ केल्यानंतर आपण पुन्हा सनातन धर्मात आल्याचं घोषित केलंय. आग्रा येथील ऐतिहासिक महत्व असलेले मुघलकालीन वास्तू ताजमहाल पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येतात. हे प्रेक्षणीय इमारत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे आणि त्याचे कारण म्हणजे ताजमहाल हे गेल्या 5 वर्षात तिकीट विक्रीतून सर्वाधिक कमाई करणारे ASI संरक्षित ऐतिहासिक वास्तू ठरली आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांनी याबद्दल माहिती दिली आहे. केंद्र सरकारने आणलेल्या वक्फ दुरुस्ती विधेयकाला परवा लोकसभेत आणि काल राज्यसभेत मंजुरी मिळाली. यानंतर काँग्रेसने या विधेयकाच्या घटनात्मक वैधतेला लवकरच सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचं म्हटलंय. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिलंय, काँग्रेस लवकरच सर्वोच्च न्यायालयात वक्फ विधेयकाच्या घटनात्मकतेला आव्हान देईल. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत, चीनसह अनेक देशांवर भरमसाठ आयात शुल्क लादल्यानंतर त्याचा सर्वात मोठा फटका अमेरिकेलाच बसलाय. अमेरिकेच्या शेअर बाजाराच्या निर्देशांकात 2022 नंतर प्रथमच मोठी घसरण आली आहे. विमान प्रवासातील एक व्हिडिओ व्हायरल झालाय, ज्यामध्ये 2 प्रवाशांमधील भांडण सोडवताना एका प्रवाशाने फ्लाईट अटेंडंटला चावा घेतल्याचं पाहायला मिळतंय. यातील एका महिला प्रवाशाने शेजारी बसलेल्या महिलेच्या शरीराचा दुर्गंध येत असल्याची तक्रार केली, तर दुसरीने तिच्या सहप्रवाशाच्या परफ्यूमच्या वासावर आक्षेप घेतला. या घटनेमुळे चीनमधील शेन्झेनहून शांघायला जाणाऱ्या विमानाच्या उड्डाणाला तब्बल 2 तास उशीर झाला. कॅनडाने अमेरिकेच्या करवृद्धीला जशास तसे उत्तर देण्याची भूमिका घेतली आहे. कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी जाहीर केलंय की अमेरिकेच्या सर्व वाहनांवर ते 25% आयात कर लावणार आहेत. तसेच या निर्णयातून मेक्सिकोला वगळण्यात आल्याचं कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी सांगितलंय. अफगाण नागरिकांविरोधात पाकिस्तान सरकारने मोठी कारवाई सुरू केली आहे. शेकडो अफगाणी नागरिकांना अटक करण्यात आली असून त्यांना प्रत्यार्पणासाठी छावण्यांमध्ये पाठवण्यात आले. त्यानंतर तोरखम सीमेवरून त्यांना अफगाणिस्तानात परत पाठवण्यात येणार आहे. 31 मार्च पर्यंत स्वेच्छेने देश सोडण्याच्या शेवटच्या तारखेनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेच्या कुलपती पदावरून पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीचे सदस्य आणि अर्थतज्ञ संजीव सन्याल यांना हटवण्यात आले असून नवे कुलपती म्हणून माजी न्यायमूर्ती S.C. धर्माधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. गोखले संस्थेला NAC मध्ये B श्रेणी मिळण्याचा ठपका सन्याल यांच्यावर ठेवण्यात आलाय. न्यायपालिका आणि न्यायाधीशांबद्दल मला अत्यंत आदर असला तरी मानवतावादी दृष्टिकोनातून मी हा निकाल स्वीकारू शकत नाही. तरीही आम्ही या निकालाचे पालन करू व कायदेशीर दृष्ट्या जे शक्य आहे ते करू, अशी प्रतिक्रिया पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर व्यक्त केली आहे. राज्याच्या शिक्षण व्यवस्थेला भाजप जाणीवपूर्वक लक्ष करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे घेतल्या जाणाऱ्या CET परीक्षांची हॉल तिकिटे आता उपलब्ध झाली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्राचीही माहिती मिळाली असून अनेकांना प्रथम प्राधान्य दिलेले केंद्र न आल्याने परीक्षा देण्यासाठी प्रचंड लांबचा प्रवास करावा लागणार आहे. राज्यातील सर्व शाळांमधील पिण्याचे पाणी, शौचालय आदी उपलब्ध भौतिक सुविधांसह जिओ टॅगिंग करण्यात यावे. तसेच नामांकित शाळांच्या सद्यस्थितीबाबत विभागाने पडताळणी करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दिले. तसेच जिल्हा नियोजन समितीमधून निधी मिळणाऱ्या प्रत्येक शासकीय कार्यालयाने आपल्या इमारतीचे सौर ऊर्जा सक्षम कराव्यात, असे निर्देशही त्यांनी दिले. मुंबई इंडियन्स आणि रोहित शर्मा यांच्यातील वादाला पुन्हा एकदा सुरुवात झाली असल्याचे आता म्हटलं जात आहे. कारण लखनौ विरुद्धचा सामना सुरू होण्याच्या काही तासांपूर्वी मुंबई इंडियन्सने रोहित शर्माच्या व्हिडिओबाबत मोठा निर्णय घेतलाय. रोहित शर्मा झहीर खानला म्हणालाय की मला जे करायचं होतं ते मी व्यवस्थित केलंय, त्यामुळे मला आता काहीच करायची गरज नाही. रोहित शर्मा मुंबई इंडियन्स बाबत तर बोलत नाही,
असा समज मुंबई इंडियन्सच्या संघात असल्याचे म्हटले जाते. त्यामुळेच त्यांनी हा व्हिडिओ डिलीट केल्याची चर्चा आहे. स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहचं कमबॅक होणार की नाही याची चर्चा क्रीडा प्रेमींमध्ये रंगली आहे. त्याने नुकतंच बंगळुरूतील BCCIच्या सेंटर ऑफ एक्सिलन्स मध्ये गोलंदाजीचा वर्कलोड वाढवला आहे. म्हणजेच फिटनेस टेस्ट पास करण्याच्या अगदी जवळ पोहोचलाय. BCCIच्या मेडिकल टीम मधून फिट असल्याचं सर्टिफिकेट मिळाल्यानंतर IPL मध्ये सामने खेळण्यास उतरणार आहे. जर एकाच कलाकाराच्या 2 महत्वाकांक्षी कलाकृती एकाच दिवशी प्रदर्शित होणार असतील तर तेजस देऊस्कर यांचा देव माणूस हा मराठी तर ग्राउंड झिरो हा हिंदी चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होणार आहे. म्हणजेच बॉक्स ऑफिसवर तेजस विरुद्ध तेजस असा सामना रंगताना पाहायला मिळेल. अभिनेता सागर कारंडे यांची तब्बल 61.83 लाखांना फसवणूक झाल्याची चर्चा दिवसभर रंगली आहे. पण हे वृत्त सागरने फेटाळलं असून त्याची उलट प्रतिक्रिया समोर आली आहे. या प्रकरणी प्रतिक्रिया देताना सागरनं म्हटलंय की सागर कारंडे नावाचा मी एकटा नाहीये, खूप आहेत. गुगलवर सर्च केलं तर खूप सागर कारंडे सापडतील. अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती. नमस्कार.